नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 10वी विषय इंग्रजी. आपण बघतोय एलो स्टेटमेंट 11 मधली सेकंड ऍक्टिव्हिटी म्हणजे दिवस 23वा. आता लर्निंग आउटकम आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये खरं काय आहे ते बघूया आपण. राईट करेक्टली बरोबर लिहायचंय, फक्त आपल्याला एकदम पद्धतशीरपणे बरोबर लिहायचंय. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स, तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा. आस्क लर्नर टू रीड द ऍक्टिव्हिटी केअरफुली. ऍक्टिव्हिटी जी दिली आहे ती व्यवस्थित त्यांना वाचायला लावा. आस्क लर्नर टू फोकस ऑन कॉन्टेक्स्ट. जे कॉन्टेक्स्ट दिलेलं आहे त्या कॉन्टेक्स्टवर तुम्ही फोकस करायचं आहे, लक्ष केंद्रित करायचं आहे. आस्क लर्नर टू गेट हेल्प फ्रॉम द पीर्स. तुमचे जे पीर्स असेल, शेजारी वगैरे किंवा जे मित्रमैत्रिणी असेल त्यांच्याकडनं मदत तुम्ही घेऊ शकता. आस्क लर्नर टू यूज द डिक्शनरी ऑनलाईन पोर्टल्स इफ दे नीडेड. तुम्हाला ऑनलाईन काही सोल्युशन्स मिळत असेल, डिक्शनरी असेल तुमच्याकडनं किंवा वेगवेगळे मोबाईलचा तुम्ही वापर करून जर काही बघत असाल तर चालेल, पण तुम्हाला हे शिकायचं आहेच. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया. रीड द ऍक्टिव्हिटी केअरफुली. ऍक्टिव्हिटी बरोबर तुम्ही वाचा. ट्राय टू गेस द मीनिंग इन गिव्हन कॉन्टेक्स्ट. जो मीनिंग तुम्हाला दिलेला आहे गिव्हन कॉन्टेक्स्ट मधला त्याचा मीनिंग तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट. योग्य अल्टरनेटिव्ह निवडा आणि त्या पद्धतीने तुम्ही तो शब्द तिथे लिहायचा आहे. चला मग बघूया आता लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलेले तुम्हाला. गेट द थिंग्स बॅक ऑन द ट्रॅक. ते जे थिंग्स वेगळे झालेले ते पुन्हा ट्रॅकवर घेऊन यायचे, म्हणजे त्यांच्या जागेवर घेऊन यायचे. इन द क्लासरूम ऑफ 10th क्लास, 10वीच्या वर्गातलं इंग्लिश टीचर हॅज रिटन सम सेंटेन्स ऑन द ब्लॅकबोर्ड. इंग्रजीच्या शिक्षकांनी काही सेंटेन्स ब्लॅकबोर्डवर लिहिलेले. ओके. शी मेड सम इंटेन्शनल डेलिबरेट मिसप्लेसमेंट ऑफ सम वर्ड्स. त्यांनी काय केलं की काही शब्द जे होते ते मुद्दाम चुकीचे लिहिले, म्हणजे त्यांची जागा चुकीच्या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, सगळे नाही पण काही. यू हॅव टू रीड द टेक्स्ट केअरफुली गिव्हन इन द टेबल. खाली तुम्हाला हे टेक्स्ट दिलेलं आहे, हे तुम्हाला योग्य पद्धतीने वाचायचं आहे. यू हॅव टू फोकस ऑन इटॅलिक वर्ड्स. इटॅलिक वर्ड्स जे आहे म्हणजे तिरपे शब्द जे तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे. यू पुट देम ॲट देअर प्रॉपर प्लेस अँड रिराईट ऑल द सेंटेन्स युझिंग प्रॉपर वर्ड्स. तुम्हाला ते सेंटेन्स काय करायचे, एका प्रॉपर प्लेसवर म्हणजे त्यांची जी जागा आहे त्या जागेवर नेऊन ठेवायचे. युझिंग प्रॉपर वर्ड, योग्य ते शब्द तिथे आलेच पाहिजे. गिवन बिलो द टेक्स्ट टेबल. आता हे टेक्स्ट टेबल तुम्हाला खाली दिलेला आहे, तो मी बाजूला काढलाय, आपण तो वाचूया. ओके. द chalk is across the table. We are sitting on the classroom. The dustbin is into the door. Mahesh tried to write beside his notebook. The headmaster asked us present above the classroom imposter. The referees will observe and allot the ranks in merit. The winners will be announced on next week. Our friends think to poster competition. They thought in it day and night. They took help in all their contacts. They come on in innovative idea and executed them on wall 2. आता करेक्ट मी खाली लिहिलेलं आहे, आपण हे बघूया की काय एक्झॅक्टली करेक्ट. द chalk इज ऑन द टेबल, हे करेक्ट सेंटेन्स आहे. वी आर सिटिंग इन द क्लासरूम. नंतर द डस्टबिन इज बिसाइड द डोअर. ओके. महेश ट्राईड टू राईट इन हिज नोटबुक. द हेडमास्टर आस्क्ड अस प्रेझेंट इन टू द क्लासरूम imposters. The referees will observe and allot the rank on merit. The winners will be announced on next week. Our friends think on poster competition. They thought above it day and night. They took help in all their contacts. They came across innovative ideas and executed them on wall 2. हे झालं बरोबर. आता हे तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये लिहायचं आहे. पुढचं बघूया. ॲज अप विथ फॉर्म अबाउट ऑफ इन ऑन विथ इन बिहाइंड इन ऑन, हे शब्द तुम्हाला दिलेले. चूज दीज वर्ड्स
given in bracket and replace them with italic words. Rewrite the text given in the table. ठीक आहे, आपण ते सोडवून दिलेलं आहे, सोडवलेलं आहे सॉरी. सॉल्व डेमो ऍक्टिव्हिटी. आता डेमो ऍक्टिव्हिटी मध्ये बघा काय दिलेलं आहे. हा जो चार्ट आहे हा वरचा चार्ट आहे. मी तुम्हाला फक्त सेपरेट दाखवला कसा लिहिलेला आहे तो, फक्त तोच तुम्ही कॉपी करून घ्या. सॉल्व ऍक्टिव्हिटी बघा प्रॅक्टिस. दे वेंट, याच्यातला एक ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे, योग्य ऑप्शन. दे वेंट टू मुंबई, हे बरोबर आहे. नरीन वॉक्ड अक्रॉस द रोड. जॉन क्लाइम्ड ओव्हर द माउंटेन. नंतर द ट्रेन अराइव्ड ॲट द स्टेशन. राणी गॉट इन हर कार क्विकली. द थीफ रॅन थ्रू द टनल. द डॉग हिड बिहाइंड द टेबल. आणि 8 ते द लर्नर्स पुट देअर नोट्स ऑन द टेबल. कळतंय? उत्तर मी लिहून दिलेले, हेच तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये लिहायचं आहे. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी बघा, पॅरलल ऍक्टिव्हिटी काय त्याच्यासोबत. स्ट्राईक ऑफ द इनअप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द गिव्हन सेंटेन्स. इनअप्रोप्रिएट वर्ड जे आहे ते काढून टाका आणि फक्त बाकीचं सेंटेन्स ॲज इट इज लिहून टाका. ठीक आहे, आपण लिहूया. वी केम टू स्कूल बाय फ्रॉम ऑन बस. तर काय येईल? वी केम टू स्कूल बाय बस, हे बरोबर आहे. यू केम इन फॉर ऑन, तर काय म्हणणार? यू केम इन, यू कम इन असं म्हणू आपण. थर्ड बघा, डिड यू कम विथ इन ऑफ द नोट्स ऑन ऑफ इन प्रोजेक्ट. तर ह्याचं काय उत्तर येईल? डिड यू कम विथ द नोट्स ऑफ प्रोजेक्ट. झालं. नंतर वेअर आर यू ऑन इन फ्रॉम. वेअर आर यू फ्रॉम, हे त्याचं उत्तर येईल. नंतर फिफ्थ बघा, पुट दॅट बॉल टू इन ऑफ बास्केट. आता ह्याचं उत्तर बघा काय? पुट द बॉल इन दॅट बास्केट असं उत्तर येईल. कळतंय? हे पण एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला तुमच्या रॉंग सेंटेन्स, म्हणजे हे सेंटेन्स लिहायचं आणि मग आन्सर लिहायचं, परत सेंटेन्स लिहायचं मग आन्सर लिहायचं. कळतंय? हे तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये तुम्ही लिहून ठेवा. इव्हॅल्युएशन मध्ये बघा काय दिले त्यांनी. राईट द फॉलोइंग सेंटेन्स युझिंग द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. राम इज बिटवीन मनोज अँड फिरोज. सेकंड, दे सिट ऑन द चेअर. खरं सिट इन द चेअर केव्हा असतं? जेव्हा चेअरला हात असतात बाजूचे, तेव्हा आपण म्हणतो दे सिट इन द चेअर. पण हात नसेल तर आपण म्हणू दे सिट ऑन द चेअर. नंतर गोपाल स्विच्ड ऑफ हिज मोबाईल असं म्हणू आपण. द थीफ डिसअपियर्ड अमंग देम. आणि फिफ्थ आहे, रोहित हिट्स अ ह्यूज 6 ओव्हर मिड ऑफ. इथपर्यंत आलं. हा दीक्षा व्हिडिओचा QR कोड दिलेला आहे त्यांनी, हा तुम्ही स्कॅन करू शकता आणि त्या लिंकवर डायरेक्ट जाऊ शकता. मग माय टेक अवे काय आहे? टुडे आय लर्न. आपण काय शिकलो? प्रिपोजिशन. इट इज अ वर्ड ऑर फ्रेज दॅट इज युज्ड बिफोर नाउन ऑर प्रोनाउन टू शो प्लेस, टाइम, डायरेक्शन एटसेट्रा. आपण प्रिपोजिशन्स आज शिकलो. त्याच्यावरनं एखाद्या गोष्टीची जागा दिसते आपल्याला, त्याचा एक्झॅक्ट प्लेस आपल्याला कळतो, हे प्रिपोजिशनवरनं कळतं. आय हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल रायटिंग. लिहिताना तुम्हाला खूप काळजीपूर्वक हे मात्र लिहावं लागणार आहे. समजतंय? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टुडंट्स.